नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संकल्प ते सिद्धी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला। चव्हाण यांनी म्हटलं आहे की पश्चिम महाराष्ट्रातील 13 संघटनात्मक जिल्हे आणि 224 मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आज आम्ही संघटनात्मक बैठक घेतली। नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यांच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर पोहोचली आहे। लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आणि या कार्यशाळेमध्ये मोदी सरकारच्या यशस्वी योजना, पायाभूत सुविधा विकास योजना, विशेषतः रेल्वे आणि रस्त्यांचे आधुनिकीकरण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे आणि प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी ही माहिती गावागावात पोहोचवावी असे आवाहन चव्हाण यांनी केलं आहे। आणि त्यांनी सांगितलं आहे की 25 जून हा काळा दिवस म्हणून जनतेला आठवण करून देणं गरजेचं आहे, कारण 50 वर्षापूर्वी या दिवशी काँग्रेसने आणीबाणी लागू करून लोकशाहीचा गळा घोटला होता। तसेच 5 जून रोजी साजरा होणाऱ्या पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने आपल्या आई आणि मातृभूमीच्या नावाने एक झाड लावावे असेही त्यांनी आवाहन केलं आहे। कार्यशाळेत येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारी, मतदान केंद्र रचना आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर मार्गदर्शन करण्यात आलं आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। जास्त त्यावेळेच्या काळामध्ये काम करणाऱ्या समाजसेवकांना लोकशाहीचा गळा घोटून त्यांना बंदी केलं होतं। खऱ्या अर्थाने त्यावेळेला संविधानाचा त्यांनी अपमान केला होता। या काळ्या दिवसाची आठवण लोकांपर्यंत करून देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। 5 तारखेला पर्यावरण दिवस, जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो। प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने, आपल्या मातृभूमीच्या नावाने आपल्याला लावायचं आहे आणि त्याचं संगोपन करायचं आहे। आणि हा कार्यक्रम जो आहे, ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम होत असतील त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या अगोदर 15 ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपणाचे कार्यक्रम कसे होतील याकडे सुद्धा विशेष लक्ष दिलं पाहिजे। अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करत आहे, या कामाला सामान्य जनतेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम संकल्प ते सिद्धी या विषयातून तुम्हाला आम्हाला सर्वांना पोचवायचं आहे। आणि म्हणून आजच्या या पश्चिम महाराष्ट्रामधील असणाऱ्या कार्यशाळेमध्ये तो विषय आज सर्व संघटन मंत्री असतील, सर्व प्रमुख नेते असतील, सरचिटणीस असतील, यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून सर्व मंडल अध्यक्षांपर्यंत आणि जिल्हाध्यक्षांपर्यंत आज मांडलाय। आणि मी आपणा सर्वांनाही विनंती करणार आहे की हा विषय आपणही प्रसार माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण सर्वांनी पोचवावा, एवढीच विनंती। धन्यवाद। कार्यक्रम कसे होतील याकडे सुद्धा विशेष लक्ष दिलं पाहिजे। अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करत आहे, या कामाला सामान्य जनतेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम संकल्प ते सिद्धी या विषयातून तुम्हाला आम्हाला सर्वांना पोचवायचं आहे। आणि म्हणून आजच्या या पश्चिम महाराष्ट्रामधील असणाऱ्या कार्यशाळेमध्ये
तो विषय आज सर्व संघटन मंत्री असतील, सर्व प्रमुख नेते असतील, सरचिटणीस असतील यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून सर्व मंडल अध्यक्षांपर्यंत आणि जिल्हाध्यक्षांपर्यंत आज मांडलाय. आणि मी आपणा सर्वांनाही विनंती करणार आहे की हा विषय आपणही प्रसार माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण सर्वांनी पोचवावा एवढीच विनंती. धन्यवाद. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.